हाय, हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी ज्योष्ना तुमचं आजच्या या नवीन व्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. वाजलेत सहा वाजलेत आणि आता निघालोय आम्ही जळगावला जायला. आज बराच उशीर झाला. चहा पिते, चहा पिला की लगेच निघू. रोनित पण इथं तयार होऊन बसलाय. आंघोळ वगैरे झाली रोनितची पण. पोकेमॉन कार्ड करत होता ना, हे बघ केवढं मोठं. काय तू ते पोकेमॉन कार्ड्स मला अजिबात आवडत नाही बाळा ते. अरे पण त्याच्या बरं ठीक आहे, घेऊ नको ते. तू स्वेटर घाल चल. साडी वगैरे घातली आहे कारण जळगावला जायचं आहे म्हटल्यावर साडी तर घालावीच लागेल. झालंय सगळं आवरून. आणि काल रात्री मेहंदी लावली होती. सगळीकडं मेहंदी मेहंदी झालेली आहे. काय माहिती सगळं निघालंय. तरी मी रात्रीच थोडीशी झटकूनच झोपली होती. कोरडी झाली तर काढून घेतली होती हातावरची. पण तरी पण सगळं मेहंदी मेहंदी झालं इथं. असो, आधी घर झाडून घेते आणि मग जाते. मारलंय या, हे घे, एक एक घे, पकड ना. चप्पल शूज घाल ना बाळा. शूज गाडीत आहे त्याचे. अच्छा बरं ठीक. सो काय पॅकिंग म्हणजे आता गेल्यावर चेंज नाही करणार तिथं. हां, परत उद्या नाही घालणार लग्न साखरपुड्याला. 3 कपडे घेतले हां, आणि हे 4 मग लागतील ना. तू ते कानाचे हेडफोन घ्यायला पाहिजे होते रोनित, कानाला लावायला. बेडशीट आहे ना, कारण घ्यावी लागेल बरं, थंडी आहे खूप. चला, गणपती बाप्पा मोरया. किती अंधार आहे यावेळेला. 6:15 झाली निघायला. खूप जास्त थंडी आहे. म्हणजे बाहेर निघाल्यावर कळतं की बाहेर किती थंडी आहे. असं घरात अजिबात कळत नाही. तुम्ही काय केलं? पंखा लावला समोर दुकान. अच्छा, खूप थंडी आहे. थंडी आहे ना. झोपून जा ना मग. अजून 6:30 होत आहे. मग पेट्रोल भरायला थांबलेलो आहे. प्रवासाला सुरुवात झाली होती. पेट्रोल वगैरे भरून घेतलं होतं सुरू करण्याआधीच. तर थोडंसं पुढं आलो आणि लगेच आधी पेट्रोल भरून घेतलं आणि प्रवासाला सुरुवात केली. तर आणि आज प्रवास करायचा आहे. परत दुसऱ्या दिवशी अगेन प्रवास करायचा आहे कारण आम्ही तिथं थांबणार नाही आहे, लगेच येणार आहे. कारण शाळेला पण बऱ्याच सुट्ट्या पडत आहेत रोनीच्या आणि ऑफिस पण आहे यांचं. तर ऑफिसचं पण यांना ऑफिसला जावं लागतं आता. तर त्यामुळं रिटर्न आम्हाला येणं लगेच गरजेचं आहे. तर इथं ना रोनित झोपत होता आणि त्याने तोंडावर पिलो ठेवला होता कारण ती थंडगार पूर्ण गाडी झालेली होती. सकाळचा वेळ होता आणि बाहेर खूप थंडी होती. तर त्यामुळे ना तरी AC वगैरे आम्ही लावलेला नव्हता कारण गाडी ऑलरेडी थंडी होती. फक्त पंखा लावलेला होता, म्हणजे बाहेरची हवा थोडीशी आतमध्ये घेण्यासाठी. नाहीतर मग थोडासा त्रास होतो, डोकं दुखायला लागतं. म्हणून ते तेवढं केलं होतं. तर त्याचं मागच्या साईडचं बंद करून दिलं होतं मी. आणि बाहेरचं वातावरण जे होतं ना, असं वातावरण फक्त जेव्हा आपण बाहेर कुठेतरी जातो त्यावेळेलाच असं बघायला मिळतं. घरात ना अजिबात कळत नाही असं. तर
काल मागच्या 2 दिवस ना व्लॉग आले नव्हते. शनिवार, रविवार 2 दिवस. कारण हेच होतं, कारण आमचा आजचा जो दिवस होता शनिवारचा तो प्रवासातच गेला होता आणि दुसरा दिवस जो होता ना तो कार्यक्रमात गेला होता. त्यामुळे मला एडिटिंग पण करता आली नाही व्हिडिओची आणि व्हिडिओ अपलोड पण करता आले नाही. दोघं दिवस असं बिझी असल्यामुळे. म्हणून मग हे जे व्लॉग आहेत ना ते उशिरा येतायत. जो शुक्रवारचा व्लॉग जो केलेला होता मी तो मी कालच्या दिवशी टाकला होता आणि याला पण बराच झाला. हा शनिवारचा आहे आणि हा पण उशिराच येतोय. आणि इथे ना गाणं सुरू होतं ना खूप मोठ्याने, म्हणून मग मी व्हॉइस ओव्हरच दिला. तर सूर्य जो होता ना खूप छान दिसत होता, म्हणजे खूप छान असं लाल असं सूर्य दिसत होता. म्हणजे उगवत्या सूर्याचं दर्शन ना हे असंच आम्ही जेव्हा गावाला जातो ना त्यावेळेलाच होत असतं. कारण आमचं जे घर आहे ते पश्चिम बाजूला आहे आणि पश्चिम बाजूला असल्यामुळे उगवत्या सूर्याचं दर्शन कधीच होत नाही. हां, मावळत्या सूर्य जो असतो ना तो नेहमी दिसतो. अ, बघायला मिळतो, पण उगवत्या सूर्याचं दर्शन नाही होत. खाली जरी गेलं ना तरी पण नाही दिसत, कारण बिल्डिंग असतात आजूबाजूला त्यामुळे. पण जेव्हा आम्ही प्रवास करतो ना तेव्हा नेहमी आम्हाला उगवत्या सूर्याचं दर्शन असं छान असं होत असतं. आणि इथे रोनीची झोप पण झाली होती. तो सकाळी गाडीत बसला, 1-5 मिनिटं थांबला आणि त्यानंतर झोप काढली त्याने आणि त्याची झोप झाली. मुलांचं छान असतं, गाडीत बसलं की एक छान झोप काढून घ्यायची, त्यांना काहीही फरक पडत नाही. फक्त त्याला असं असतं गाडीत बसलं की झोप काढायची, त्यानंतर थोडाफार मोबाईल बघायचा आणि छान हॉटेलला थांबून जेवण करायचं. त्याला फार आवडतं. पण मला मात्र आता गाडीचा प्रवास अजिबात आवडत नाही, कारण या दरम्यान ना खूप प्रवास होतोय आणि खूप जास्त लांबचं असल्यामुळे नको वाटतं. आमच्या समोर ना गाडीच्या समोर एक कुल्फीवाला उभा होता, म्हणजे सहज उभा होता. मग मी असंच म्हटले, बघ कुल्फीवाला इथं उभा आहे. तर रोनित लगेच म्हणत होता, कुल्फी ले लो कुल्फी. त्याला म्हटलं कुल्फी वगैरे जर आपण खाल्ली ना तर आपल्याला फार जास्त सर्दी होईल. मला तर होतेच होते. त्यात तुला पण वातावरण चेंज आणि बाहेरचं थंड वातावरण त्यामुळे होईल. तर आमचं असंच मजाक मस्ती वगैरे चालू होतं. आणि इथे ना शेती वगैरे असल्यामुळे ना फार धुकं जास्त होतं. फार असं धूळ धुकं, माहित नाही धुकं होतं की काहीतरी जाळलं होतं, पण जाळलं वगैरे असं काही दिसलं नाही, धुकंच होतं ते. गाडीत बसलोय आणि रोनितला वॉशरूमला जायचं नाही असं होणार नाही. असो, वेळ पण झाला होता, तर पेट्रोल पंपावर थांबलोय वॉशरूमसाठी रोनितला. आणि बहुतेक 4 वाजतील यावेळेला आम्हाला पोचायला, कारण इथे ना मार्केट होतं भाजीचं. तर तिथे एवढ्या ट्रक उभा होता, म्हणजे इथे पेट्रोल पंपावर पण बऱ्याच ट्रक उभ्या आहेत. तर त्या तिथंच एवढी ट्रॅफिक होती, त्याच्यातच वेळ गेला. असो, संध्याकाळचे कदाचित आम्हाला म्हणजे 4 वाजतील आम्हाला पोचायला. 3 दाखवत आहे मॅपमध्ये, पण नाश्ता वगैरे करू, जेवण म्हणा नाश्ता म्हणा, तर त्याच्यात पण वेळ जाईल आमचा. 1 तास तो पकडून 4पर्यंत तरी पोचू. आणि माझी मेहंदी बघा कशी रंगली. काल रात्री मग मी या बोटांना लावलं होतं, म्हणून पूर्ण गादीवर मेहंदी झाली होती या बोटांमुळं. कारण घरी गेल्यावर ना अजिबात वेळ मिळणार नाहीये, कारण 4 वाजता पोहोचू आणि 4 वाजता पोहोचल्यानंतर फ्रेश होऊन तयारी करून परत तिकडं जाऊ जिथे कार्यक्रम आहे तिथे. आणि तिथं गेल्यानंतर मग घरी यायला किती वेळ लागतो, कारण त्यांनी बँड वगैरे DJ काहीतरी लावलंय, तर मग घरी यायला पण वेळ लागेल. म्हणून मग सगळी तयारी इथूनच, तिथं गेल्यावर अजिबात वेळ मिळणारच नाही. 9 वाजले होते आणि 9 वाजले होते, तर सकाळी ना आज भूक पण पटकन लागली होती. होऊनच चालू होतं की पटकन बघ एखादी हॉटेल जर दिसली तर आपण आधी जेवून घेऊया आणि त्यानंतर मग पुढचा प्रवास करूया. कारण काय होतं ना, रिकाम्या पोटी प्रवास केला ना तर मला पण ॲसिडिटी सारखं होतं आणि डोकेदुखी होते आणि मळमळ होतं. होत नाही उलटी वगैरे, पण मळमळतं, मग ते प्रवास पण अजिबात चांगला होत नाही. तर मग एका हॉटेलवर थांबलो होतो इथे. हे अहिल्यानगर जवळच आहे, म्हणजे अहमदनगर.
तर तिथेच बाहेर पडल्याच आम्ही मग या हॉटेलला थांबलो होतो. आणि एक इन्सिडंट पण झाला आहे आमच्याबरोबर इथे, तो पण मी तुमच्याबरोबर पुढं शेअर करेलच, काय झालं होतं आमच्याबरोबर इथे. तर हॉटेलला आल्या तिथे छान असं बाहेर त्यांनी सोय करून ठेवली होती. मुलांना आता प्रत्येक हॉटेलच्या बाहेर ना खेळण्यासाठी सुविधा असते. इथे झोक्यावर रोनीत बसलेला होता. परत स्लायडिंग वगैरे पण होती साईडच्या याच्यामध्ये. पण आम्हाला प्रवास करायचा होता म्हणून मग आम्ही रोनीतला वगैरे तिथं काही अलाउ केलं नाही खेळायला, नाहीतर उशीर झाला असता. जेवायला खायला उशीर म्हणजे पुढे पण मग बाकी गोष्टींना उशीर होतो, म्हणून मग आम्ही डायरेक्ट थोडाफार रोनीतनं झोकावर खेळला आणि मग हॉटेलमध्ये आलो. आणि आम्हाला ना फार असं हेवी वगैरे जेवायचं नव्हतं. आम्ही नाश्ताच करतो मोस्टली. जेव्हा पण प्रवास करतो ना त्यावेळेला जेवण नाही करत, जेवण अवॉइड करतो. नाश्ता वगैरे हलकं फुलकं जर खाल्लेलं असलं म्हणजे रिकामी पोटी पण नसतं, खाल्लेलं पण असतं, काही त्रास पण होत नाही. हेवी जेवलं ना मग ते प्रवासामध्ये बसल्या मग त्रास पण होतो. असो, तर अहोंनी इथं पोहे मागवले होते आणि आम्ही दोघांनी काहीही मागवलं ना रोनीतला ते खायचंच असतं. तर पोहे आवडतात त्याला, म्हणून मग त्यांनी या अहोंच्या प्लेटमधून पण पोहे खाल्ले. त्यानंतर त्याने स्वतःसाठी मसाला डोसा मागवला होता. खरं सांगायचं तर त्याने मसाला डोसा थोडासाच खाल्ला आणि नंतर खाल्ला नाही. त्याची इच्छा झाली नाही तो मसाला डोसा खायची. मग अहोंनी आणि आम्हीच मिळून तिघांनी मिळून तिघांच्या प्लेट्समध्ये खाल्लं. आणि आलू पराठा मागवला होता एक. तर मागच्या वेळेला आलू पराठा खाल्ला होता जेव्हा आम्ही शिरपूरवरनं पुण्याला येत होतो त्यावेळेला रोनीतला खूप आवडला होता, म्हणून यावेळेला पण त्याने पराठाच मागवला. कारण बाकी मग मेंदूवडा, इडली असंच असतं आणि ते खायचं नव्हतं. सांबर तरी डोसा मागवला होता, ऑप्शन नव्हता म्हणून, बाकी काही नव्हतं म्हणून. तर रोनीतला परत खाऊन झालं होतं आमचं आणि रोनीतला खेळायचं होतं, पण म्हटलं उशीर होईल पुढच्या प्रवासाला म्हणून रोनीतला मग नाही सांगितलं. तर तो इथं त्याचं तोंड जरा उतरलं होतं की मला थोडंही खेळू देत नाही, पण त्याला सांगितलं की आपल्याला लांब जायचंय. आणि इन्सिडंट जो झाला ना तो सांगायचा म्हटला तर हा तो आहे, म्हणजे आमच्या पुढच्या चाकाच्या वरती थोडंसं बेंड तुम्हाला दिसत असेल, तर तिथं जरा गाडी जी आहे ना ती ठोकली गेली आहे. तर ती कशी, आम्ही जेव्हा हॉटेल दिसले ना तर आम्हाला टर्न घ्यायचा होता. खरं तर आम्ही त्याच बाजूला होतो, त्यामुळे आम्हाला पलीकडच्या रोडाने इकडे यायचं नव्हतं, त्याच रोडाने आम्ही साईडला थांबायचं होतं आम्हाला. तर इंडिकेटर पण दिला हॉटेलला टर्न घ्यायचा होता म्हणून, आणि त्यांनी एकदम जोरातपणे स्लोली थांबत त्यांनी ती गाडी बाजूला करत होते आणि त्यांनी इंडिकेटर पण दिलेला होता. पण मागून येणारा जो माणूस होता ना टू व्हीलरवर होता आणि त्याला त्याच्या गाडीचा ब्रेकच लागला नाही. त्याने ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या गाडीचा ब्रेक हा लागलाच नाही आणि तो सरळ आमच्या गाडीला धडकून पुढे गेला. म्हणजे साईडनं तो ठोकला आणि त्याची गाडी पार पुढेपर्यंत गेली. लकीली त्यांच्या गाडीचा ब्रेक फेल तर झालाच होता. खालचा पार्ट जो होता तो पण त्यांचा जरा तुटलाच होता. त्यांनी वेल्डिंग वगैरे करून तो जॉईन केला होता, पण आमच्या गाडीला ठोकल्यामुळे त्याची गाडी पण ती थोडीशी हे झाली. लकीली त्यांच्या गाडीवर एक माणूस आणि एक लहान मुलगा होता की ते पडले नाही. आम्हाला या गोष्टीचं बरं वाटलं की असो त्याने आपल्या गाडीला ठोकलं ना काही हरकत नाही, पण त्या गाडीवर जो लहान मुलगा होता ना तो पडला नाही, ते एक बरं झालं. तर असं झालं होतं. म्हणजे असं असतं की आपण काही नाही केलं तरी समोरचा व्यक्ती कधी काय करेल सांगता येत नाही. तर त्याच्या गाडीचा ब्रेक लागला नाही, तो टू व्हीलरवर होता आणि तो सरळ आमच्या गाडीला धडकून पुढं गेला. तर आमच्या गाडीला थोडंसं बेंड झालं आणि चाकाच्या साईडला पण थोडंसं वाकलं होतं. असो, मग नाश्ता वगैरे झाला, जेवण वगैरे झाला. त्यावेळेला जरा घाबरलो होतो आम्ही, कारण अचानक कोणतरी आपल्या गाडीला धडकून पुढं जातंय तर भीती वाटते आणि त्या माणसाला त्याच्या गाडीचा ब्रेक लागला नाही, त्यामुळे तो खूप पुढेपर्यंत तसाच गेला गाडीवर पाय घसरत आणि मग थोडा जाऊन पुढे थांबला. मग हे गेल्यावर ते बोलले की तुम्हाला इंडिकेटर दिसला वगैरे नाही का? मग ते म्हटले की माझ्या गाडीचा ब्रेकच लागला नाही त्यामुळं असं झालं. असो, तर असं सगळं झालं होतं आणि त्यानंतर ना आम्ही औरंगाबादला आलो होतो आणि संभाजीनगरला आलो होतो. तर इथे मामी ज्या आहेत, माझ्या मामी राहतात औरंगाबादला, 2 नंबरच्या मामी राहतात. तर त्यांच्या घरी आलो होतो. आधी हे आमच्या प्लॅनिंगमध्ये नव्हतं, आम्ही इथे येणार नव्हतो.
आमचं असं ठरलेलं वगैरे नव्हतं. पण मी ऑप्शन म्हणून ना त्यांना मला साडी पण द्यायची होती, कारण मामींचं ऑपरेशन झालेलं होतं अपेंडिक्सचं. तर त्यांना पण फार असं म्हणजे मोठंच झालेलं ऑपरेशन, तर त्यामुळे ना त्यांना मी साडी पण घेतली होती. तर मी ती सोबत ठेवली होती, की जेणेकरून येता जाता जेव्हा पण राहील तर ती असू देऊ हाताशी. पण ठरवलं की आता आलोच आहे, मामी घरी नव्हत्या, त्यामुळे त्या गावाला गेलेल्या होत्या. पण मामींची सून होती, तर त्यांना पण भेटून घेतलं. आणि मामीची जी सून आहे ना, त्यांचा पण भाऊ वारलेला होता, तर त्यांना पण भेटायचं होतं. तर मग ठरवलं की असो, मामी नसल्या तरी वहिनी आहेत तिथे, तर त्यांना भेटून घेऊ. तर मग जाऊन मामीला साडी, वहिनीला साडीसाठी पैसे असं वगैरे देऊन आली. म्हणजे ते एक झालं. नंतर मामी पण फोनवर बोलल्या आमच्याशी की मी आल्यावर तुम्ही आल्या असता तर मला जास्त आनंद झाला असता. पण म्हटलं लांबलं ते लांबलं, पुढच्या वेळेला वेळ मिळाला नाही मिळाला, आता वेळ आहे तर येऊन जाते. म्हणून मग मी तिथं वहिनीजवळ भेटून वगैरे आली. मामा पण होते, मामांचा मुलगा पण होता, त्यांना सगळ्यांना भेटून घेतलं आणि त्यानंतर लगेच पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. तर पुढे आल्यानंतर ना म्हणजे एक थोडाच वेळ बाकी होता, पण वॉशरूमला जायचं होतं. आणि मी म्हटलं चला एखादी चांगली हॉटेल बघूया आणि तिथे थांबूया आणि वॉशरूमला जाऊन येऊ. तर इथं थांबलो होतो आणि रोनितला लगेच चान्स मारला, त्याला तिथे खेळायला मिळालं लगेच. तर तो लगेच त्या गार्डनमध्ये, आम्ही वॉशरूमला गेलो तोपर्यंत तो तिथं खेळायला त्याने सुरुवात केली. आणि मग घरी आलो, जळगावमध्ये एंट्री केली आणि घरी आलो. तर खूप छान वाटतं असं. घरी आल्यावर, इकडे आल्यावर असं वाटतं की इकडंच थांबावं, जावं नाही. आणि पुण्यात आल्यावर पुण्यातनं असं वाटतं की परत आता तो प्रवास नको आणि कुठं जायला नको असो. हळू ती चप्पल नको घालू. हे काय टाकलं तू असं? त्याच्यामुळे तर मी पडायला आलेला. पोचून गेलेली काय ती काय. अरे बाळा चप्पल घाल ना. बॅग हा बॅग कोण घरात कोण असतं? शांतता. आमच्या आई गेल्या का? या दात लावून लावून काय पुढे पुढे करतोय त्याला. अगं तो पाडायला सांगते, पडत नाहीये तो दात. त्याच्या मागे दात येऊन झोपली ती, फोन केला आपण तेव्हा झोपली ती. तर इथे पिहू झोपलेली होती. तिला तिच्या साडीचा झोका बांधला होता, तिला झोपायला आवडतो म्हणून. तर झोपेतनं उठली आणि त्यानंतर छान अशी तयारी वगैरे केली, घागरा वगैरे घातला होता. कारण आम्हाला असं वाटलं की त्यांच्या इथे ना डीजे त्यांनी सांगितलं होतं, फोन केला तेव्हा, की बँड वगैरे असं लावणार आहे. त्यामुळं छान अशी पिहू तयार झाली होती. माझी पुतणी आहे पिहू, तर तयारी वगैरे केली तिनं छान. पण माहीत नाही त्यांनी बुक केलेलं ते कॅन्सल झालं, कशामुळे झालं, काय झालं, तर बँड वगैरे नव्हता तिथं. इथे आमची तिथं जिथं साखरपुडा आहे ना, तिथं जाण्याची तयारी सुरू झाली होती. आमची तयारी वगैरे झाली होती. आल्यानंतर फ्रेश वगैरे झाली. मम्मी पण आलेली होती साखरपुड्यासाठी, कारण दुसऱ्या दिवशी मम्मीला जायचंय दुसरीकडं. कारण मोठी डेट असल्यामुळे ना बऱ्याच ठिकाणी साखरपुडा होता, तर मग लग्न होते, तर मम्मीला दुसरीकडं पण जायचं होतं. म्हणून मम्मी आदल्या दिवशी इथं भेटून घेणार होती आणि उद्या सकाळी जायचं होतं. तर आमची तयारी वगैरे झाली, फ्रेश झालो आणि आम्ही चाललो होतो जिथं आता साखरपुडा आहे त्या मामींच्या इथे, तर तिथं चाललो होतो साखरपुड्या. आदल्या दिवशी सगळे जमलेले असतात तिथं, नाचतात, कुदतात, छान मजा वगैरे येते. पिहू आणि रोनित आधीच चालले गेले होते. आबा गेले, तर आबांसोबतच ते दोघी आधीच चालले गेले होते, तयारी वगैरे करून, फ्रेश वगैरे करून दिलं रोनितला. पण पिहू पण छान तयार झाली होती. दोघं जण मग तिथं गेले, कारण सगळे लहान मुलं जमतात म्हटल्यावर त्यांना मजा येतेच अशा ठिकाणी. तर त्यांना आधी पाठवलं होतं आणि त्यानंतर इथं आता आम्ही आलो होतो. आणि खरं सांगायचं, इथं मला भरपूर व्हिडिओ वगैरे करायचा होता, पण असं असतं ना, सून असते आणि प्रत्येक ठिकाणी मला मोबाईल घेऊन फिरणं पॉसिबल होत नाही व्हिडिओ करायला. तरी मी छोट्या छोट्या क्लिप्स ज्या आहेत ना त्या घेतलेल्या आहेत, केला आहे प्रयत्न. पण कसं असतं ना, काम असतं, कामाची गडबड असते आणि त्या कामाच्या गडबडीत ना
व्हिडिओ करणं पॉसिबल होत नाही. तर असंच इथं झालं आहे. असो, तर आलो होतो आम्ही इथं आणि त्यानंतर ना स्वयंपाकाची तयारी गडबड वगैरे. स्वयंपाक असा नव्हता, पण उपवास असल्यामुळे, एकादशी असल्यामुळे ना साबुदाणा वगैरे केला होता. तर साबुदाणाच केला होता. बाकी भाजी पोळी वगैरे बाहेरनं आलं होतं. तर इथं मामी ज्या आहेत, अहोंची लहान मामी, हे मोठ्या मामीच्या इथं साखरपुडा आहे आणि ही लहान मामी आहे. तर त्या मस्त असा साबुदाणा करत होता. तर ही छोटीशी क्लिप मी एवढीच घेतली आणि त्यानंतर कामाची गडबड, खूप गडबड, त्यामुळे अजिबात मला व्लॉग वगैरे इथं करता आलेला नाही आहे. त्यानंतर जेवण वगैरे केले. आधी माणसांनी केली, मग बायांनी केली आणि त्यानंतर खूप नाचलो, खूप छान मज्जा आली. तर असं सगळं झालं. तर आजचा व्हिडिओ इथे संपवते. हा असा व्लॉग जो आहे तो तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जे कोणी नवीन असेल त्यांनी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. यानंतर आम्ही भरपूर डान्स केलेला, घरातल्या घरात असे ना, आम्ही सगळ्यांनी मिळून खूप नाचलो आहे आम्ही. तर चला, बाय.